गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा. गुड इव्हिनिंग. सगळ्यांनी अटेंडन्स लावले. ओके. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन विजिबल आहे. ओके. तर आपण स्टार्ट करूया. क्लासचा टाइम झालेला आहे. ओके. तर सगळ्यांनी सायन्सचं टेक्स्ट बुक ओपन केलं असेल आणि आज आपण लेसन नंबर 17 स्टडी करणार आहोत. ओके. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 17. ओके. इफेक्ट्स ऑफ लाईट. लेसनचं नाव काय? इफेक्ट्स ऑफ लाईट. ओके. तर या लेसन मध्ये आपल्याला लाईटचे प्रॉपर्टीज बद्दल स्टडी करायचं आहे. परत लाईटचे इफेक्ट्स बद्दल आपल्याला स्टडी करायचंय. जे लाईट आहे त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो, त्याचे इफेक्ट्स काय होतात एखाद्या ऑब्जेक्टवर. ओके. ते सगळे या लेसन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके. द इफेक्ट्स ऑफ लाईट. लेट्स रिकॉल. When sunrays pass through a glass prism, what are the colors in the band of this light seen on the other side of the prism? बघा, तुम्ही लास्ट क्लासमध्ये कदाचित तुम्हाला हे झालं असेल. तर तुम्ही बघितलं असेल, एक ग्लास प्रिझम घ्या. काचेचा एक असं प्रिझम शेपचा असतो ना, ट्रायंगल शेपचा एक ग्लास. काचेचा एक ट्रायंगल असतो, त्याला ग्लास प्रिझम बोलतात. ओके. तुम्ही तो ग्लास प्रिझम हातात घ्या आणि त्याच्यामधून लाईट पास करा, सनराईज पास करा. तर तुम्हाला साईडला बघा डिफरंट डिफरंट कलरचे बँड्स दिसतील. तर ते कुठले बँड्स दिसतील ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके. तर तुम्ही हे घरी सुद्धा करून बघू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलरचे बँड दिसतील, म्हणजे ब्ल्यू, ऑरेंज वगैरे असे जे डिफरंट डिफरंट कलर्स आहेत त्याचे तुम्हाला बँड दिसेल त्या लाईट मध्ये. म्हणजे त्या लाईट मध्ये, त्या सनरेज मध्ये एवढे सगळे डिफरंट डिफरंट कलर्स आहेत. ते त्या प्रिझम मधून जेव्हा लाईट क्रॉस होईल आणि ती दुसऱ्या साईडला लाईट पडेल, तेव्हा तुम्हाला तो पूर्ण कलरचा बँड दिसेल आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले कलर आहेत ते सगळे दिसतील. कळालं सगळ्यांना? तर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. आणि जेव्हा स्कूल ओपन होईल तेव्हा सायन्स लॅब मध्ये सुद्धा तुम्हाला हे करून दाखवतील. ओके. नेक्स्ट, यू हॅव लर्न दॅट लाईट इज कंपोज ऑफ सेव्हरल कलर्स. मग याच्यावरून तुम्हाला काय कळतं की लाईट आहे हा कशाने बनलेला असतो? खूप साऱ्या रंगाने बनलेला असतो. प्रकाश हा खूप साऱ्या रंगांनी बनलेला असतो. आपली जी लाईट आहे ती खूप साऱ्या कलरनी बनलेली असते. यू मस्ट हॅव ऑल्सो सीन द डस्ट पार्टिकल इन अ बीम ऑफ सनलाइट एंटरिंग द हाऊस थ्रू अ स्मॉल विंडो. बघा, कधी कधी बघा तुमच्या खिडकीतून जेव्हा सनलाईट तुमच्या घरामध्ये येत असते तेव्हा तुम्हाला त्या सनलाईट मध्ये तुम्हाला डस्ट पार्टिकल सुद्धा दिसत असतील. बघितलं असेल बघा. कधी तुम्ही गावाला समजा वगैरे गेला तर तुमचं जर कौलारू घर वगैरे असेल, ओके, आणि त्या कौलारू घरामध्ये जर थोडस असं काही होल वगैरे असेल, तिथनं बघा बरोबर असं एक सनरेजची बीम आपल्या कुठे जमिनीवर ग्राउंडवर पडते आणि त्या सनबीमच्या रे मध्ये बघा तुम्हाला छोटे छोटे असे डस्ट पार्टिकल्स दिसतात. दिसतात ना, सगळ्यांनी ऑब्झर्व केले असतील. ओके. वी स्विच ऑन द हेडलॅम्प ऑफ ए कार वेन वी ड्राईव्ह थ्रू अ थिक फॉग. बघा, तुम्ही परत जेव्हा तुम्ही कार ड्राईव्ह करत असाल, आता बघा विंटर सीझन मध्ये आता तुम्ही सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर जायला निघाला आणि तुम्ही कार ड्राईव्ह करताय. ओके. आणि सगळीकडे एकदम फॉग आहे. फॉग म्हणजे सगळं धुका पडलेला आहे, एकदम व्हाईट व्हाईट आहे. ओके. त्याच्यामध्ये जर तुम्ही गाडीचं जर हे लावलंय हेडलॅम्प, गाडीच्या समोरच्या जर तुम्ही लाईट लावल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स दिसतील. बघा,
त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल्स दिसतील. यू माइट हॅव सीन द बीम्स ऑफ दोज लॅम्प्स. तर तुम्हाला त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा तुम्ही हे सगळे पार्टिकल, तुम्ही साधा लॅम्प सुद्धा लावला घरामध्ये, स्टडी करताना जर तुम्ही लॅम्प लावला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा थोडे थोडे पार्टिकल्स दिसतील. ओके, तर व्हॉट डू वी रिअली सी वेन वी सी अ बीम ऑफ लाईट? मग त्यांनी काय विचारलंय की आपल्याला हे सगळं काय दिसतं जेव्हा आपण प्रकाशामध्ये बघतो, आपण लाईट मध्ये बघतो, तर आपल्याला हे काय दिसत असतं तेव्हा, असं त्यांनी क्वेश्चन केलंय. बघा, वी सी अ टायनी डस्ट पार्टिकल फ्लोटिंग इन द बीम. तर आपल्याला काय दिसतं, जे टायनी डस्ट पार्टिकल असतात ते त्या बीम मध्ये, प्रकाशामध्ये आपल्याला फ्लोट म्हणजे तरंगताना दिसतात. ओके, दॅट इज वाय वी आर एबल टू सी द बीम ऑफ लाईट. त्यांच्यामुळेच आपण जे लाईटचा जो बीम आहे, लाईटचा जो रेज आहे तो आपल्याला दिसतो. ओके, त्या डस्ट पार्टिकल मुळेच काय होतं, ती जो लाईट आहे ती कुठल्या तरी ऑब्जेक्ट वर पडले ती आपल्याला दिसते. ओके, we see a variety of shades of color in the morning, early morning and evening sky. बघा, तुम्ही परत सकाळी सकाळी बघा, सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा खूप सारे कलर्स बघितले असतील, कलर्सचे शेड्स बघितले असतील स्काय मध्ये, दिसतात ना सगळ्यांना, असं थोडस येल्लोइश ऑरेंज कलर असं सगळ्यांना सनराईज होताना दिसतं होताना. आणि इव्हिनिंगला पण बघा सनसेट होतो तेव्हा सुद्धा वेगळे वेगळे रेड कलर कधी कधी दिसतो स्काय मध्ये. ओके, तसे आपल्याला खूप वेळा इमेजेस बघायला भेटतात. इन द फोटोग्राफ्स टेकन फ्रॉम द स्पेस बाय सॅटेलाइट द अर्थ appears टू बी ब्लूइश. तर व्हॉट इज द कॉज ऑफ ऑल दिस इफेक्ट? बघा, आता हा जे इथं फोटोग्राफ घेतलेला आहे तो कुठून घेतलाय, स्पेस मधून घेतलाय, आपल्या अर्थचा. ओके, तर अर्थ स्पेस मधून एक सॅटेलाइट, स्पेस मध्ये एक सॅटेलाइट पाठवला, तिथून त्यांनी काय हे जे पिक्चर आहे ते कॅप्चर केलेले आहेत. बघा, तर त्याच्यामध्ये जे कलर बघा, त्यांचे फोटोग्राफ्स मधले कलर सगळे वेगळे दिसत आहेत. दिसत आहेत ना सगळ्यांना, शेड ऑफ दी कलर, वेगळे वेगळे व्हरायटी ऑफ शेड ऑफ दी कलर्स दिसत आहेत तुम्हाला. ओके, तर तुम्हाला विचारलं हे जे इफेक्ट झालाय यांच्यावर कलरचा ते कशामुळे झालाय, हा सर्व कशाचा परिणाम आहे? जी अर्थ आहे ती आपल्याला ब्लूइश कलरची दिसते, दिसते ना. आणि जे इथे सनसेट होताना दिसते तिथे पण वेगवेगळे कलर्स दिसत आहेत, व्हरायटी ऑफ कलर्स दिसत आहेत. तर हे सगळं कशामुळे होतंय, त्याच्या पाठीमागचं काय रिझन आहे हे त्यांनी विचारलं. ओके, तर त्याच आपल्याला खाली एक्सप्लेन केलेलं आहे. सगळ्यांना फर्स्ट पॅरा कळाला का? सगळ्यांना फर्स्ट पॅरा कळाला का? फर्स्ट पॅरामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की जेव्हा कधी तुमच्या एखाद्या ऑब्जेक्टवर लाईटचा बीम पडतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, टायनी पार्टिकल्स दिसतात, डस्ट पार्टिकल दिसतात. ओके, तर त्या डस्ट पार्टिकल मुळेच आपल्याला कळतं की ती लाईट त्या ऑब्जेक्टवर पडली आहे, ती बीम ऑफ लाईट आहे ती त्या ऑब्जेक्टवर पडलेले त्या आपल्याला पार्टिकल मुळेच दिसतात. कारण जे पार्टिकल्स असतात आपल्या ज्या एन्व्हायरमेंट मध्ये, जे छोटे छोटे टायनी पार्टिकल्स असतात आपल्या एअरमध्ये, ओके, ऑक्सिजनचे पार्टिकल्स असतील, छोटे छोटे मोलॅक्युल्स असतील, तर त्याच्यावर काय होते, जी लाईट आहे सनरेज आहे ती त्याच्यावर त्या मॉलिक्यूलवर पडते. ओके, आणि पडल्यानंतर त्या मॉलिक्यूलवर ती रिफ्लेक्ट होते. ओके, तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. बघा, आता आता हे असे छोटे छोटे पार्टिकल्स आपल्या सराउंडिंग आहेत, कुठल्या पण गॅसेसचे असतील, ते नायट्रोजनचे असेल, आपल्या सराउंडिंग खूप सारे गॅसेस आहेत. ओके, तर त्याचे हे मॉलिक्यूल समजा आहेत आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, आता जर तुमचा इथे सन रेज काय होतोय, सन आहे इथे तुमचा, त्याचा बीम काय होते, त्या लाईटचा बीम इथे पार्टिकलवर, या टायनी पार्टिकलवर काय होतोय, पडतोय. ओके, तर जसा इथून सन रेज या टायनी पार्टिकलवर पडतो तो काय होतो, रिफ्लेक्ट होतो. काय होतो, रिफ्लेक्ट होतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जी सन रेज आहे ती दिसते. या पार्टिकल मुळेच काय होते, आपल्याला ही सन रेज दिसते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय कळालं नाही तुम्हाला?
बघा आपण काय सांगितलं मी तुम्हाला, की आपल्याला जो कधीही सनरेजचा जो बीम दिसतो, आपल्याला दिसतो ना बीम, सनचं जी काही लाईट होते, सन मधून जी लाईट येते, रेज येतात, ते आपल्याला दिसतात. ती कशामुळे दिसते? सन मधून जी काही लाईट येते, बीम ऑफ लाईट येते, ती कशामुळे दिसते आपल्याला? जे आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये मोलेक्युल्स आहेत, गॅसेसचे मोलेक्युल. आता आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये डिफरंट टाईपचे गॅसेस आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, ओके, एवढे सगळे कार्बन डायऑक्साईड. तर त्याचे मोलेक्युल्स काय करत असतात? फ्लोट करत असतात. ओके, ते आजूबाजूला पसरलेले आहेत असे. ओके, तर जेव्हा या सन मधून लाईट या आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये पास होते, तेव्हा ती काय होते? ती या मोलॅक्यूल वर पडते, त्या पार्टिकल वर पडते. आणि जसं त्या मोलॅक्यूल वर पडली, त्या पार्टिकल वर पडली, तर ती रिफ्लेक्ट होते. काय होते? रिफ्लेक्ट होते. आणि रिफ्लेक्ट झाल्यावरच आपल्याला ती सनबीम, ही जी लाईट बीम आहे, ती आपल्याला विजिबल होते, तेव्हाच आपल्याला ती दिसते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं आता? माझा आवाज येतोय का क्लिअर? ओके, चला नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट काय? स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता जे आपली लाईट आहे ती कशी स्कॅटर होते, स्कॅटर याने कशी पसरते, ते आपल्याला बघायचं. ओके, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ते पहिले एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत. ओके, तर या लेसन मध्ये सुद्धा जे काही लाईट बद्दल तुम्हाला सांगितले, ते सगळे एक्सपेरिमेंट करूनच तुम्हाला समजणार आहे. ओके, जसं आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं हीट बद्दल, आता लाईट बद्दल या लेसन मध्ये बघतोय. त्याच्यासाठी सुद्धा खूप सारे एक्सपेरिमेंट आहे, ते आपण समजून घेऊ. ओके, तर बघा, ट्राय दिस. ऑल द एक्सपेरिमेंट युजिंग लेझर रेज शुड बी डन अंडर द सुपरविजन ऑफ टीचर. आता हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहेत, ते तुम्हाला लेझरचा यूज करून करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलंय की तुमच्या टीचरच्या सुपरवाइजनी करा. म्हणजे टीचर जेव्हा तुमच्या सोबत वगैरे असेल तेव्हाच करायचं, असं तुम्हाला सांगितलंय. चला आता बघूया आपण त्याच्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे. ॲपॅरेटस, काय काय सामान लागणार आहे, साहित्य. ग्लास बिकर. ग्लास बिकर सगळ्यांना माहिती आहे, लास्ट क्लासमध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट मध्ये ग्लास बिकर आपण यूज केलेला आहे. इथे बघा तुम्हाला दिसतोय डायोड लेझर. डायोड लेझर यूज करायचं आपल्याला. लेझर माहिती आहे ना सगळ्यांना, सगळ्यांनी यूज केला असेल लेझर. तर तो लेझर लाईट घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट वॉटर पाहिजे, मिल्क आणि मिल्क पावडर. मिल्क पण चालेल, नाही तर मिल्क पावडर घ्या. स्पून घ्या, चम्मच. आणि ड्रॉपर, ड्रॉपर घ्यायचंय, एक्सेट्रा. एवढंच आपल्याला फक्त सामान लागणार आहे. ओके, नेक्स्ट प्रोसिजर. आता काय करायचंय बघा. टेक अ क्लिअर वॉटर इन अ ग्लास बीकर. पास अ बीम ऑफ लेझर रेज थ्रू इट अँड चेक वेदर द बीम इज सीन इन द वॉटर. काय करायचं तुम्हाला? हा जो बीकर आहे ना, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचंय. ओके, एकदम क्लीन वॉटर घ्यायचंय. पाणी भरून घेतलं, नंतर त्याच्यातून काय करायचं? तुम्हाला लेझर लाईट त्याच्यामध्ये पाडायचंय. लेझर लाईट त्याच्यामध्ये काय करायचं? सोडायची. ओके, आणि नंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचंय की त्याच्यामधून ती लेझर लाईट तुम्हाला दिसते का, त्याचा बीम दिसते का, लाईट दिसते का, तुम्हाला बघायचंय. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा काय सांगते. नाव यूज द डॉपर टू ऍड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टीर. आता नंतर काय सांगितलंय तुम्हाला, की तो डॉपर आहे त्याच्यामध्ये मिल्क घ्यायचंय. डॉपर सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलांना औषध पाजण्यासाठी ड्रॉपर यूज करतात. तो ड्रॉपर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मिल्क घ्यायचंय, दूध घ्यायचंय, आणि ते नंतर याच्यामध्ये, या पाण्यामध्ये ते ड्रॉप्स टाकायचे मिल्कचे. ओके, आणि नंतर ते पूर्ण पाणी काय करायचंय? ढवळून घ्यायचंय. स्टीर म्हणजे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. द वॉटर विल बी सीन टू हॅव बिकम स्लाइटली टर्बिड. आता तुम्हाला ते वॉटर आहे ना, ते क्लीन वॉटर कसं झालेलं दिसेल? थोडं गडूळ झालेलं दिसेल. टर्बिट आहे थोडं गडूळ, म्हणजे थोडं व्हाईट कलरचं. आता मिल्क तुम्हाला पण माहितीये, जर मिल्क पाण्यामध्ये मिल्क टाकल्यावर मिल्क सारखंच काय होतं? वॉटर होईल ना, तर थोडं व्हाईट कलरचं झालेलं दिसेल तुम्हाला पाणी. नाव पास द लेझर बीम इन टू इट अगेन. बघा आता तुम्ही त्याच्यातनं परत लेझरची लाईट काय करा? त्याच्यामधून सोडा. अ लाईट बीम विल शो द एक्झिस्टन्स ऑफ द लाईट रे.
आता जेव्हा तुम्ही या मिल्क टाकलेल्या पाण्यामधून लेझर लाईट सोडणार तर तुम्हाला लेझर लाईटचा बीम दिसेल बघा. आधी जो क्लिअर वॉटर होतं ना तेव्हा दिसला नाही. जेव्हा क्लिअर वॉटर मधून आपण लेझर पास केली तेव्हा आपल्याला लेझर बीम दिसली नाही. लेझरची बीम दिसली नाही. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मिल्क ऍड केलं म्हणजे व्हाईट कलर थोडासा ऍड झाला तर त्याच्यामधून आपल्याला काय दिसलं तर लेझर लाईटचं एक्झिस्टन्स दिसलं. कसं का दिसलं आपल्याला ते लेझर लाईट जेव्हा मिल्क पावडर टाकलं किंवा मिल्क टाकल्यावरच का दिसलं लेझर लाईट. आधी जेव्हा क्लिअर वॉटर होतं तेव्हा काय ती लेझर लाईटचं बीम दिसलं आपल्याला. तर बघा त्याच्या मागे रिझन काय आहे. A light beam is not seen in a plain water but is clearly seen in slightly turbid water. बघा तेच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा क्लीन वॉटर होतं तेव्हा त्याच्यातनं जी लाईट पास झाली ती आपल्याला दिसली नाही. पण जेव्हा आपण पाण्यामध्ये मिल्क टाकलं ते थोडं गढूळ केलं थोडं खराब केलं पाणी तर त्याच्यातून आपल्याला लाईट बीम दिसली. असं का झालं. The light rays hit the tiny particles of the milk and get scattered. If these scatter rays enter your eyes, we perceive the light. बघा काय झालं. जेव्हा दूध त्या पाण्यामध्ये तुम्ही दूध टाकलं ओके आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये लाईट लेझर लाईट सोडला तर जे त्याच्या दूध टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये काय होते दूधचे पार्टिकल्स होते ना टायनी टायनी पार्टिकल्स. दूधचे टायनी पार्टिकल्स होते तर त्या टायनी पार्टिकल्स वर ही लेझर लाईट काय झाली आदळली. काय झाली हिट झाली म्हणजे त्याच्यावर जाऊन ती आदळली आणि आदळल्यानंतर ती परत स्कॅटर झाली ती पसरली इकडे तिकडे आणि मग पसरल्यामुळे काय झालं की जी लाईट आहे ती तुमच्या डोळ्यांना दिसली आणि तेव्हा आपल्याला समजलं तुमच्या डोळ्यांवर गेली ती लाईट आणि मग तुम्हाला कळालं की आपल्याला या वॉटर मध्ये गढूळ झालेल्या पाण्यामध्ये लाईट दिसते. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का एक्सपेरिमेंट. काय झालं एक्सपेरिमेंट कळालं का. ओके बघा तुम्हाला बोर्डवर सांगते मी. बघा आता जो आपण काय केलं इथे हा बिकर घेतला आपण हा बिकर आहे माझा ओके. या बिकर मध्ये मी आधी वॉटर नुसतं वॉटर होतं ओके क्लीन वॉटर होतं ओके ह्याच्यात क्लीन वॉटर होतं आणि मग इथून मी काय केली लेझर लाईट त्याच्यामध्ये सोडली. त्याच्यामध्ये लेझर लाईट काय केली ओके ही लेझर लाईट मी याच्यामध्ये सोडली. पण ती आपल्याला नंतर लाईट आपल्याला बीम सीन नाही झाली आपल्याला दिसली नाही ओके. पण जेव्हा त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर ऍड केलं ही जी मिल्क पावडर आहे किंवा मिल्क ऍड केलं मिल्क मिल्क पावडर ऍड केलं तर तेव्हा काय झालं याच्यामध्ये काय झालं मिल्क पावडर ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्कचे पार्टिकल्स आले. मिल्कचे पार्टिकल्स आले ओके. मग नंतर मी जेव्हा जसं लेझर लाईट परत त्याच्यामध्ये स्प्रेड केली याच्यामध्ये सोडली तर या मॉलिक्युल्स वर या पार्टिकल वर ती जी लाईट आहे ती जाऊन आदळली. त्या पार्टिकल वर ती जाऊन आदळली आणि आदळल्यानंतर ती परत रिफ्लेक्ट झाली जशी इकडे तिकडे पसरली. काय झाली तिकडे तिकडे पसरली आणि पसरल्यामुळे ती आपल्या आपल्या आईजला काय झाली ती आपल्या आईजला ती विजिबल झाली आपल्या डोळ्यांमध्ये शिरली ओके. त्यामुळे आपल्याला ती लाईटची बीम दिसायला लागली. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का आता चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की जेव्हा क्लीन वॉटर असेल तेव्हा आपल्याला त्याच्यातून लाईट वगैरे दिसेल पण असं नाही होत. क्लीन वॉटर मध्ये कुठलेच नव्हते पार्टिकल्स नव्हते कुठले मोलेक्युलच नव्हते त्याच्यामुळे लाईटला स्कॅटर होताच आलं नाही. येस आपण त्या लेझरच्या जागी फ्लॅश सुद्धा युज करू शकतो कुठलीही लाईट घेऊ शकता तुम्ही ओके. तर तुम्हाला त्याचं दिसेल. कळालं सगळ्यांना एक्सपेरिमेंट. आता नेक्स्ट अजून एक एक्सपेरिमेंट आहे तो आपण करून बघूया. आता बघा इथे काय सांगितलं ट्राय दिस इन्स्टेड ऑफ युझिंग मिल्क मिक्स सॉल्ट शुगर अँड डिटर्जंट पावडर in the separate beaker of water and observe whether a laser beam is seen in the them
इन देम. आता तुम्हाला काय सांगितलं, जसं तुम्ही मिल्क पावडर टाकलं ना, त्याच्याऐवजी काय करा, मिल्कच्या ऐवजी तुम्ही कधी सॉल्ट टाकून बघा. एक 3 बिकर घ्या. एकामध्ये सॉल्ट टाका, एकामध्ये शुगर टाका, एकामध्ये डिटर्जंट पावडर टाका. आणि नंतर मग त्याच्यामधून लेझर लाईट सोडा आणि तुम्हाला बघा लेझर लाईट दिसते का, त्याचा बीम दिसतोय का सांग करायचंय. ओके, तर हे तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय दिलं बघूया. When the sun rises, our surrounding appear illuminated. बघा, जेव्हा आपला सूर्य उगवतो, जेव्हा आकाशामध्ये सूर्य उगवतो, सर्व परिसर कसा होतो, सगळं आपलं सराउंडिंग आजूबाजूला काय होतं, एकदम प्रकाशित होतो, सगळा प्रकाश पडतो. ओके, द एंटायर स्काय अपियर्स ब्राईट. तर आपला आकाशाचा सगळा भाग उजळलेला दिसतो. दिस हॅपन बिकॉज ऑफ द डस्ट अँड अदर टायनी पार्टिकल्स इन द एअर. बघा, तर आपल्याला जेव्हा सूर्य येतो तेव्हा आपल्याला सगळीकडे उजळलेला का दिसतो, कारण आपल्या एअर मध्ये काय आहेत, डस्ट पार्टिकल असतात. काही डस्ट पार्टिकल्स असतात आणि काही जे गॅसेस आहेत त्याचे पार्टिकल्स असतात. मग त्याच्यावर काय होतं, सनलाईट त्याच्यावर आदळते, जाऊन हिट होते. आणि हिट झाल्यानंतर ती लाईट सगळीकडे स्कॅटर होते. आणि जशी स्कॅटर झाली लाईट तर आपल्याला सगळीकडे उजेड दिसतो. कळलं सगळ्यांना. This is the scattering of the light by tiny particles of the various constituent of air. बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं की आपल्या एअर मध्ये खूप सारे गॅसेस आपल्या एअर मध्ये खूप सारे गॅसेस आहेत ना, सगळ्यांना माहिती आहेत. कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ओके, हे सगळे गॅसेस आहेत आपल्या एअर मध्ये. त्या एअर मध्ये जे गॅसेस आहेत त्यांचे छोटे छोटे टायनी पार्टिकल्स सुद्धा आहेत. ओके, तर जशी लाईट आपली सनरेज येते, सन मधून जेव्हा रेज येते, ती रेज कुठे जाते, आपल्या एअर मध्ये जे काही टायनी पार्टिकल्स आहेत, गॅसेस असते, त्याच्यावर जाऊन हिट होते, त्याच्यावर जाऊन आदळते. आणि आदळल्यानंतर त्याच्यातून ती परत स्कॅटर होते ती लाईट, म्हणजे सगळीकडे पसरते. मग आपल्याला सगळीकडे उजेड दिसतो. Had there been no atmosphere on Earth, the sky would have appeared dark during the day, and of course, the sun would be directly seen. बघा काय सांगितलंय, जर आपल्या पृथ्वीवर, आपल्या अर्थवर जर ऍटमॉस्फिअरच नसतं, आपल्या पृथ्वीवर जर ऍटमॉस्फिअर नसतं तर सकाळी आपलं आकाश काय दिसतं, काळे दिसतं. कसं दिसतं, ब्लॅक कलरचं दिसतं. आणि आपल्याला फक्त सूर्य दिसला असता. कळतंय सगळ्यांना. सगळ्यांना का, जर आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये बघा, इथे दाखवते, तर आपल्या आता हा सगळा आपला ऍटमॉस्फिअर आहे समजा. ओके, तर आपल्या या ऍटमॉस्फिअर मध्ये जर पार्टिकलच नसते, म्हणजे आपल्या या एन्व्हायरमेंट मध्ये ऍटमॉस्फिअरच नसतं, म्हणजे कुठले गॅशियसच नसते, तर हा जो सन आहे त्याच्यामधून जी लाईट आपल्या इथं आली असती, ती कुठल्याच पार्टिकल वर हिट झाली नसती. आणि फक्त सगळीकडे काय झालं असतं, ब्लॅक कलरचं दिसलं असतं. सकाळी सकाळी सगळं आपल्याला ब्लॅक दिसलं असतं, फक्त हा सन आपल्याला दिसला असता. कळलं सगळ्यांना. सगळ्यांना कळतंय का. ओके, तर फक्त आपल्याला डायरेक्ट काय दिसला असता, सन दिसला असता. ओके, द सन वुल बी डायरेक्टली सीन. दिस हॅज बीन व्हेरीफाईड बाय ऑब्झर्वेशन फ्रॉम द रॉकेट्स अँड सॅटेलाइट्स विच गो आउट ऑफ द अर्थ ऍटमॉस्फिअर. तर हे कशामुळे आपल्याला समजलंय, जर लाईट आपल्याला कशामुळे दिसते, जे टायनी पार्टिकल्स आहे त्यांच्यावर आपली जी लाईटची बीम आहे ती जाऊन हिट होते आणि नंतर ती स्कॅटर होते, तेव्हा आपल्याला सगळीकडे उजेड दिसतो. हे कशामुळे आपल्याला समजलंय, जे कशामुळे समजलंय की काही सायंटिस्टनी रॉकेट आणि सॅटेलाइट सोडलेले आपल्या अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये, तर त्यांच्या ऑब्झर्वेशन वरून आपल्याला हे समजलंय की आपल्याला जे काही आजूबाजूला प्रकाश दिसतो, उजेड दिसतो, याच्यामध्ये कोणाचा हात असतो, जे एअर मध्ये, जे एन्व्हायरमेंट मध्ये जे काही गॅसियस आहे त्यांच्या मोलॅक्युल मुळे आपल्याला हे सगळं काही दिसतं. कळालं सगळ्यांना. कळालं का सगळ्यांना, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. ओके, चला नेक्स्ट आता एक एक्सपेरिमेंट आहे, तो एक्सपेरिमेंट घेऊया आपण.
त्या एक्सपेरिमेंट साठी काय apparatus लागतात बघूया. अ टेबल लॅम्प विथ 60 and 100 volt मिल्की बल्ब एलईडी विल नॉट डू. ओके. तर काय करायचंय, एक लॅम्प घ्यायचंय. त्याचं पॉवर किती असायला पाहिजे, त्या लॅम्पचं 60 to 100 volt असायला पाहिजे. ओके. एवढा वोल्टचा तो लॅम्प असायला पाहिजे. आणि मिल्की बल्ब घ्यायचा, म्हणजे ते एलईडी वाले बल्ब नाही यूज करायचे. ओके. आपले साधेवारे बल्ब घ्यायचे. नंतर काय पाहिजे, थिक ब्लॅक पेपर. एक ब्लॅक कलरचा पेपर घ्यायचा, थिक जाड. ओके. कार्डबोर्ड टाईप. नंतर स्टिकिंग टेप. मग काय करायचंय, तो चिटकवायचा, चिकटपट्टी घ्यायची, कारण तो पेपर आपल्याला चिटकवायचा त्या लॅम्पवर, म्हणून आपल्याला चिकटपट्टी लागेल. पॅकिंग निडल पाहिजे. पॅकिंग निडल पाहिजे, म्हणजे दाबण बोलतात ना सगळ्यांना, ती जाड एकदम सुई असते, ती निडल पाहिजे. आणि 100 to 200 ml ग्लास बीकर. जो ग्लास बीकर आहे तो किती ml चा पाहिजे, 100 to 100 मिलीलिटरचा पाहिजे. मिल्क किंवा मिल्क पावडर आणि ड्रॉपर आणि स्पून एवढं फक्त पाहिजे आपल्याला. ओके. बघा प्रोसिजर काय करायचे. कव्हर द माउथ ऑफ द लॅम्प शेड प्रॉपरली विथ द ब्लॅक पेपर युझिंग स्टिकिंग टेप. तुम्हाला जो लॅम्प आहे, टेबल लॅम्प, त्याचं जे तोंड आहे, म्हणजे जिथून लाईट पडेल, त्याला काय ब्लॅक पेपर लावून टाकायचं, चिकटपट्टीने एकदम व्यवस्थित चिटकून टाकायचंय. प्रिक अ होल of 1 to 2 millimeter diameter in the center of the paper with the help of the packing needle. आणि जे काही तुम्ही पॅकिंग निडल घेतले, म्हणजे जी जाडीवाली सुई घेतली, त्याच्याने काय करायचं, बरोबर मध्ये त्या पेपरला होल पाडायचंय. किती किती पाहिजे होल, 1 to 2 मिलीमीटरचा पाहिजे, एकदम छोटा पाहिजे होल, माहितीये. नंतर टेक अ क्लिअर वॉटर इन द बिकर. या बिकर मध्ये एकदम क्लिअर वॉटर घ्यायचंय. नंतर लाईट द बल्ब अँड प्लेस द बिकर इन कॉन्टॅक्ट विथ द होल. तर तुम्हाला काय करायचंय आता, तर बल्ब चालू करायचंय आणि त्या जिथं होल पाडलाय तिथे एकदम चिटकून काय करायचंय, ते बिकर ठेवायचंय. जसं इथे ठेवलंय एकदम बरोबर चिटकून तो बिकर त्या होलच्या समोर ठेवायचंय बरोबर. नंतर बघा, नेक्स्ट, ऑब्झर्व फ्रॉम द फ्रंट अँड ऍट अन अँगल ऑफ 90. तर तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. कुठून ऑब्झर्व करायचंय, पहिले फ्रंट पासून एकदम समोरून ऑब्झर्व करायचंय, नंतर 90 डिग्रीच्या अँगलनी ऑब्झर्व करायचंय. बघा इथे सांगितलंय तुम्हाला, पहिले असं समोरून एकदम सरळ ऑब्झर्वेशन करायचंय, आणि नंतर 90 डिग्रीचं जरा अँगल करून तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय. नाव ऍड 2 and 3 drops ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टीर अँड ऑब्झर्व अगेन. आता तुम्हाला याच्यामध्ये काय टाकायचंय, दुधाचे मिल्कचे थेंब टाकायचे आणि परत ऑब्झर्व करायला सांगितलं. कळालं सगळ्यांना प्रोसिजर काय आहे, प्रोसिजर सगळ्यांना कळाली. काय करायचंय, लॅम्प घेतलाय, त्या लॅम्पला ब्लॅक पेपर लावून घ्यायचं, चिटकून घ्यायचंय पटकन. नंतर त्याला जे पॅकिंग निडल आहे त्यांनी काय करायचं, होल पाडायचंय. ओके. त्या ग्लास बीकर मध्ये पाणी घ्यायचंय, स्वच्छ एकदम क्लीन पाणी घ्यायचंय. नंतर तो ग्लास बरोबर जिथे होल पाडलाय तुम्ही त्याच्या बरोबर जवळ समोर ठेवायचे. ओके. नंतर तुम्हाला काय करायचंय, समोरून फ्रंट पासून त्याच्यावर ऑब्झर्व करायचंय, एकदम समोरून बघायचंय त्या ग्लास बीकर मध्ये. आणि नंतर 90 डिग्री अँगलनी बघायचं. ओके. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही मिल्कचं ड्रॉप टाकायचंय आणि परत ऑब्झर्व करायचंय. मग बघा काय होतंय, काय दिसतंय आपल्याला, आपण बघूया. बघा तुम्हाला खाली दिसलंय, काय ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसलं. A few more drops of milk may have to be added to make a water turbid. तर जेव्हा आपण मिल्कचं ड्रॉप टाकले तर ते पाणी काय झालं, काय झालं, ते पाणी टर्बिड झालं, म्हणजे गढूळ झालं. अ ब्ल्यू टिंच इज सीन वेन ऑब्झर्व अलॉंग द 90 डिग्री अँगल. बघा जेव्हा तुम्ही 90 डिग्रीच्या अँगलनी ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसेल माहितीये, त्याच्यामध्ये एकदम अशी ब्ल्यू कलरची टिंच, म्हणजे अशी छटा, ब्ल्यू कलरचा असा पट्टा दिसेल, ब्ल्यू कलरचा शेड दिसेल. अँड दिस इज स्कॅटर ब्ल्यू लाईट, म्हणजे ती काय करते, ब्ल्यू कलरची लाईट स्कॅटर करते. बिकॉज द ब्ल्यू लाईट इज स्कॅटर द रेड येल्लो लाईट इज सीन फ्रॉम द फ्रंट अँड द होल अपियर रेडिश. बघा, आणि जेव्हा तुम्ही फ्रंट पासून बघणार तेव्हा तुम्हाला रेड, कुठली लाईट दिसेल, रेड येल्लो ही लाईट दिसेल. आणि त्या रेड लाईट येल्लो मुळेच काय दिसेल, सगळीकडे होल मधून काय दिसेल तुम्हाला, रेडिश कलर दिसेल. कळालं सगळ्यांना. जेव्हा तुम्ही 90 डिग्रीच्या अँगलनी बघाल तर तुम्हाला इकडे जे दिसतंय, इथे बघा
ब्ल्यू कलरचं, तसं तुम्हाला ब्ल्यू कलरचं शेड दिसेल. ओके. आणि जेव्हा तुम्ही समोरून बघाल तर तुम्हाला रेड येल्लो कलर दिसेल. मग ते सगळेजण एकत्र मिक्स झाल्यानंतर तुम्हाला कुठला कलर दिसेल? रेडिश कलर दिसेल. कळालं सगळ्यांना? बघा ती लाईट कशी स्कॅटर होते, सगळ्यांना कळालं का? जेव्हा तुम्ही 90 डिग्रीने बघितलं तर लाईटचा कलर, स्कॅटर झालेला कलर वेगळा दिसला. आणि जेव्हा तुम्ही फ्रंट एकदम समोरून बघितलं तेव्हा वेगळा दिसला. आणि नंतर मिक्स झाल्यानंतर अजून थर्ड कलर तयार झाला, रेडिश कलर झाला. ओके. तर अशा प्रकारे लाईट स्कॅटर होते. कळालं सगळ्यांना? तर हे स्कॅटरिंग ऑफ लाईटचे एक्सपेरिमेंट होते दोन. सगळ्यांना कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय बघा. इफ अ फ्यू मोर ड्रॉप्स ऑफ मिल्क आर ऍडेड द रेडिश कलर सीन फ्रॉम द फ्रंट बिकम्स अन इंटेन्स रेड. बघा, जर तुम्ही अजून त्याच्यामध्ये दुधाचे अजून थेंब टाकले तर तुम्हाला जो समोरून फ्रंट साइडनी जो रेडिश कलर दिसत होता ना, तो आता कुठला जरा डार्क होतो, इंटेन्स रेड म्हणजे थोडा लाल कलरचा दिसेल तुम्हाला. ओके. तर however, if many more drops are added, the reddish color is not seen. Why is this so? बघा, जर त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून कलर टाकला, अजून दूध टाकलं, दुधाचे ड्रॉप टाकले, तर तो रेडिश कलर तुम्हाला दिसणार नाही. तर असं का होतं? असं का झालं असेल? तर बघा त्याचा आन्सर दिलाय खाली. Sunlight is scattered by the molecules of gases like a nitrogen, oxygen in the atmosphere. The blue color in the sunlight is scattered the most and the therefore sky appear blue. बघा काय सांगितलंय की जेव्हा तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही गॅसेसचे मॉलिक्युल्स असतात, कुठल्या गॅसेसचे? नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यामुळेच काय होते, तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जी सनलाईट आहे ती स्कॅटर होते. ओके. ती स्कॅटर होते. आणि त्यामुळे जी लाईट स्कॅटर होते ती कुठल्या कलरची स्कॅटर होते? ब्ल्यू कलरची होते. मग त्या ब्ल्यू कलरची लाईट स्कॅटर झाल्यामुळे आपल्याला सकाळी स्काय कसा दिसतो? ब्ल्यू कलरचा दिसतो. कळालं सगळ्यांना? ब्ल्यू कलरचा स्काय का दिसतो? कारण आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे काय आहेत? मोलॅक्युल्स आहेत. आणि जेव्हा सनलाईट त्या मोलॅक्युलवर हिट होते तर ती लाईट काय होते? स्कॅटर होते. आणि लाईट स्कॅटर झाल्यानंतर त्याच्यामधून कुठला कलर स्कॅटर होतो? ब्ल्यू कलर स्कॅटर होतो. त्यामुळे आपल्याला सकाळी स्काय कसा दिसतो? ब्ल्यू कलरचा दिसतो. ओके. तर हे त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर sunlight reaches us through the layer of atmosphere. At sunset, the light reaching us travels a greater distance through the atmosphere. Due to the greater distance, there is a more scattering of blue color. As a result, the red yellow light reaches us directly and the sun appears red. Red light is scatter less than blue light. बघा काय सांगितलंय? जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या वातावरणाच्या थरावरून म्हणजे ऍटमॉस्फिअरचं जे काही लेअर आहे त्याच्यातून सनलाईट आपल्यापर्यंत येतो. ओके. सगळ्यांना माहिती आहे सनलाईट, सन मधून लाईट पास झाली, ती पूर्ण जी ऍटमॉस्फिअरची लेअर आहे आपल्या अर्थच्या आधी, त्याच्यातून तो लाईट आपल्यापर्यंत येतो, नंतर येतो, त्याच्यातून पास होऊन होतो. तर जेव्हा सनसेट होतो तेव्हा जो प्रकाश असतो तो आपल्या तो प्रकाश असतो तो अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे सनसेटला आपलं डिस्टन्स खूप लांब असतं आणि सनसेट डिस्टन्स खूप लांब असतं. तर त्याच्यामुळे जास्त अंतर असतं ना, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, ते जे निळा कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, त्याचा आपल्याला रेडिश आणि येल्लो कलर मध्ये होताना दिसतं. ओके. आणि जेव्हा एकदम सूर्य जातो, सनसेट व्हायला येतो, सूर्य जायचा टाइम येतो, तर तेव्हा आपल्याला रेड लाईट सगळीकडे पसरलेली दिसते, तांबडा कलर सगळीकडे पसरलेली दिसते. कळालं सगळ्यांना? काय कळालं बघा. सगळ्यांना माहितीये सन मधून जी लाईट येते ती डायरेक्ट आपल्या अर्थवर येत नाही, आपल्यापर्यंत डायरेक्ट येत नाही. त्याच्यामध्ये खूप सारे लेयर्स आहेत. कशाचे? ऍटमॉस्फिअरचे. ओके. त्या लेअर मधून पास येऊन ती लाईट आपल्यापर्यंत येते. ओके. तर जेव्हा सनसेट होत असतो म्हणजे संध्याकाळी इव्हिनिंगला जेव्हा सनसेट होत येत असतो तर आपलं डिस्टन्स आणि सनचं डिस्टन्स खूप लांब असतं, त्याच्यामध्ये खूप डिस्टन्स असतं. ओके. त्याच्यामुळे आपल्याला ब्ल्यू कलर काय दिसतो? ब्ल्यू कलरचा आपल्याला काय होताना दिसतं? रेड येल्लो कलर होताना दिसतो. ओके.
आणि जसं जसं अजून सनसेट म्हणजे रात्र होताना आपल्याला बघा येल्लो कुठला कलर दिसताना होतो, रेड लाईट कलर होताना दिसतो, म्हणजे तांबडा कलर होताना दिसतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा जे आपण एक्सपेरिमेंट केला आता, जो बीकर मध्ये एक्सपेरिमेंट केलाय त्याच्यामध्ये सुद्धा तेच समजलं ना आपल्याला. जेव्हा आपण सरळ बघितलं, आपण डायरेक्ट फ्रंट साइडनी बघितलं, तर आपल्याला डायरेक्ट येलो कुठला कलर दिसला? कुठला? जेव्हा डायरेक्ट फ्रंट एंडनी बघितलं तेव्हा ब्ल्यू कलर दिसला ना आपल्याला. सॉरी, जेव्हा आपण 90 डिग्रीनी बघितलं तेव्हा आपल्याला ब्ल्यू कलर दिसला, बरोबर. आणि जसं जसं आपण सरळ होत गेलो, फ्रंट एंडला गेलो, तर आपल्याला कुठला कलर दिसला? रेड येलो कलर दिसला, बरोबर. बरोबर ना? सगळ्यांना कळालं? 90 अँगलला जरा जवळ होतो ना आपण, लाईटच्या 90 अँगलला बघा जरा जवळ होतो, आणि सरळ बघायला खूप जास्त झालं आपलं एकदम समोरून बघण्यासाठी, त्याच्यामुळे आपल्याला कलर वेगळा दिसला, रेडिश येल्लो रेड, येल्लो कलर दिसला, येल्लो रेड असा. कळालं सगळ्यांना एक्सपेरिमेंट? ओके, नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. ओके, आता नेक्स्ट पार्ट काय आपल्याला? आता इथे बघा तुम्हाला क्वेश्चन विचारलंय, व्हॉट इज शॅडो अँड हाऊ इज शॅडो फॉर्म. जे आपल्याला शॅडो दिसते बघा, रात्रीच्या टायमाला बघा, लाईट वगैरे गेली असेल तर तुम्हाला शॅडो दिसते ना, तुम्हाला सावली दिसते ना तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या हाताचं काही तुम्ही वेगळे वेगळे समजा हाताचे तुम्ही वेगळे वेगळे काहीतरी तुम्ही हे बनवलं, तर तेव्हा तुम्ही भिंतीवर बघा तुम्हाला शॅडो दिसते, डिफरंट डिफरंट. ओके, तर ती ती तयार होते, आणि ती शॅडो नक्की काय ते आपल्याला बघायचं. ओके, तर या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला कळेल. द शॅडो ऑप्टेन फ्रॉम अ पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड सोर्स. तर ती शॅडो कशामुळे तयार होते? पॉइंट सोर्सनी आणि एक्सटेंडेड सोर्सनी. आता हे काय नक्की आपण बघूया. त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट करायचे आपल्याला. तर ऍपरेटस काय लागणार आहे बघा, कॅन्डल किंवा टॉर्च, कार्डबोर्ड पाहिजे आपल्याला, स्क्रीन पाहिजे, पाहिजे म्हणजे एक पडदा पाहिजे. ओके, स्मॉल बॉल पाहिजे, बिग बॉल पाहिजे. ओके, एक्सेट्रा एवढं पाहिजे बघा. आता बघा काय करायचं प्रोसिजर, एकदम इझी आहे, तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. ओके, टेक आयदर अ कॅन्डल और अ टॉर्च ॲज अ लाईट सोर्स. तर तुम्हाला कॅन्डल किंवा टॉर्च लाईट सोर्स म्हणून यूज करायचं आहे, म्हणजे त्याच्यातून लाईट आपल्याला भेटेल. इन द फ्रंट ऑफ इट सेट कार्डबोर्ड सेटअप अ कार्डबोर्ड विथ अ टायनी होल ओ ॲज शोन इन द फिगर. बघा इथे फिगर मध्ये तुम्हाला सांगितलंय, दाखवलंय. या कॅन्डलच्या समोर काय ठेवायचं? एक कार्डबोर्ड ठेवायचं, त्याला होल पाहिजे, छोटासा होल पाडलेला पाहिजे, तिथं ओ म्हणून दिलाय ना, तो बारीक होल आहे. नाउ द लाईट इज सीन टू इमर्ज फ्रॉम द होल ऑन द कार्डबोर्ड. आता काय करायचं तुम्हाला, तुम्ही जेव्हा तुम्हाला तिथे तुम्ही कशाच्या पुढे ठेवलाय कार्डबोर्ड? त्या मेणबत्तीच्या पुढे ठेवलाय ना, कॅन्डलच्या पुढे. मग तुम्ही जसं त्याला होल पाडला तर त्याच्यातून तुम्हाला लाईट बाहेर पास झालेली दिसेल, मेणबत्तीची लाईट, जी कॅन्डलची लाईट तुम्हाला बाहेर पास झालेली दिसेल. ओके, सच अ लाईट सोर्स इज कॉल्ड अ पॉइंट सोर्स. मग त्या जो सोर्स आहे लाईट सोर्स, जो एका पॉइंट मधून काय झालंय बाहेर आली त्याला काय बोलतात? पॉइंट सोर्स. कळालं सगळ्यांना? एका छोट्याशा पॉइंट मधून लाईट पास झाले त्याला काय बोलणार? पॉइंट सोर्स. प्लेस अ स्क्रीन वर्टिकली ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर बियॉन्ड द कार्डबोर्ड. आता तुम्हाला काय करायचं, या कार्डबोर्ड पासून 1 मीटर लांबवर एक तो पडदा लावायचा आहे. ओके, हँग द बिग बॉल बिटवीन द स्क्रीन अँड कार्डबोर्ड. ऑब्झर्व द शॅडो ए बी ऑफ द बॉल. आता तुम्हाला काय करायचंय, इथे जो कार्डबोर्ड आहे आणि त्याच्यामध्ये जो पडदा आहे त्याच्यामध्ये बॉल काय करायचं? हँग करायचं, लटकवायचं. ओके, आणि त्याची शॅडो बघायची तुम्हाला पडद्यावर. ओके, बघा शॅडो दिसते तुम्हाला सगळ्यांना? दिसते बघा, ए बी ही काय? शॅडो. ए बी हा जो सर्कल आहे तो शॅडो आहे. कशाचा? बॉल पी क्यूचा. बघा इथे सांगितलंय तुम्हाला, द रेज ओ पी आणि ओ क्यू स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स
just pass by the ball and fall on the point A and B on the screen respectively. बघा, तर त्या पॉइंट सोर्स मधून जे काही लाईट निघाली आहे ती कशावर पडली आहे? ती हा जो बॉल आहे त्याला टच करून कुठे गेली? ती त्या पडद्यावर गेली, बरोबर. बघा कशी गेली, ती पास झाली बघा, बॉलच्या वरून आणि बॉलच्या खालून अशी टच करून, बॉलला फक्त टच करून ती त्या पडद्यावर पडली. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. कशी ती टच करून गेली सगळ्यांना कळालं? ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर काय झालं बघूया. However, since no rays reach the skin between the point A and B, that parts remain unlit. This is the dark shadow or the umbra. बघा, आता जी लाईट आहे, जस्ट एक मिनिट. ओके, जी लाईट आहे ती कशी गेली आहे? ती जस्ट ती बॉलला पास होऊन गेली, बरोबर. ती लाईट आहे ती बॉलला पास होऊन गेले. त्याच्यामुळे काय झालं? फक्त बॉलचं जे हे आहे, काय बोलतात त्याचं वर, आउटर आउटर लाईन फक्त तिथे त्याची शॅडो पडले आणि जो मधला पार्ट आहे त्याचा काय झालाय? डार्क पार्ट दिसतोय, बरोबर. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जी शॅडो आहे ती जस्ट पास होऊन गेली ना, त्याच्यामुळे जी बॉलचा आउटर लाईन आहे, सर्कल, तेच फक्त त्या पडद्यावर दिसते. मधला वाला पार्ट कसा दिसतोय? ब्लॅक कलरचा दिसतोय. त्याला काय बोलतात? त्या डार्क वाल्या पार्टला अम्ब्रा. काय बोलतात? अम्ब्रा. त्याच्यानंतर काय दिलं बघा. What happens if the cardboard with the pinhole is removed? Now we do not have a point source. This source is extended source. What is the nature of the shadow formed by an extended source? बघा, आता काय सांगितलंय त्यांनी? जर आपण दिव्यासमोरचा जो पुट्टा काढला, आपला जो मेणबत्ती होती त्याच्या समोरचा आपण कार्डबोर्ड काढला, ओके, तर आता तो काय झाला? एक्सटेंडेड सोर्स झाला ना. एक्सटेंडेड सोर्स झाला ना, तर खूप मोठ्या प्रमाणात लाईट जाईल. आधी कसं होतं? कार्डबोर्ड लावलेला आपण, त्याला एक पॉइंट होल पाडलेला, त्याच्यामधूनच काय होत होतं? लाईट स्कॅटर होत होती, जात होती. मग तो पॉइंट सोर्स झाला एक छोटासा. आता त्याच्यातनं आपण काय काढलं? त्याच्यातला कार्डबोर्ड काढला. आता त्याच्या लाईट जी आहे, जी टॉर्च मधून लाईट झाली गेली, ती एक्सटेंड झाली, ती पसरली. तर ड्यू टू एक्सटेंडेड सोर्स वी सी द two parts in the shadow of the ball on the screen, one faint and one dark. The faint part BC is called penumbra, penumbra, and the dark part AD is called umbra. बघा, आता जेव्हा हा जो कार्डबोर्ड इथे मध्ये लावलेला तो काढला, तर नंतर तुम्ही लाईट पास केली टॉर्च मधून, तर तुम्हाला पडद्यावर दोन शॅडो दिसल्या. एक डार्क कलरची शॅडो दिसली आणि एक फेंट कलरची शॅडो दिसली. जी फेंट कलरची शॅडो होती त्याला काय म्हटलंय? पिनम्रा. आणि जी डार्क कलरची आहे तिला काय म्हटलंय? अम्ब्रा. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? फेंट म्हणजे थोडं लाईट कलर. फेंट म्हणजे थोडं लाईट कलर. जो डार्क कलर आहे ना त्याच्याहून थोडासा लाईट कलर दिसतोय ना तिथे तुम्हाला. बघा, डार्क कलर बघा एकदम ब्लॅक ब्लॅक कलरचा दिसतोय आणि फेंट कलर एकदम ग्रे कलरचा दिसतोय. ओके, थोडस लाईट. नेक्स्ट नेक्स्ट काय दिलंय बघा. लेटस सी व्हॉट हॅपन्स लेटस सी व्हॉट हॅपन्स इन द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी वेन द बॉल इज बिगर दॅन द एक्सटेंडेड सोर्स. आता आपण असं केलं, जो एक्सटेंडेड सोर्स आहे त्याच्यापेक्षा बॉल आपण मोठा साईजचा घेतला, ओके, तर काय होईल? कीपिंग द डिस्टन्स बिटवीन द एक्सटेंडेड सोर्स अँड द बॉल कॉन्स्टंट, मूव द स्क्रीन फर्दर अँड फर्दर अवे अँड ऑब्झर्व द शॅडो. आता काय केलं आपण? हा जो एक्सटेंडेड सोर्स आहे ना, हा जो एक्सटेंडेड सोर्स आहे त्याच्यापेक्षा बॉल काय घेतला? मोठा घेतला आणि स्क्रीन काय केली आपण?
मूव्ह केली तर शॅडो कशी दिसते बघा. ॲज अ स्क्रीन मूव्स फर्दर द अम्ब्रा अँड पिनम्ब्रा इज इन द शॅडो ऑफ द बॉल आर सीन टू बिकम बिगर अँड बिगर. तर तुम्हाला काय दिसेल, ही जी शॅडो आहे पिनम्राची आणि अम्ब्राची ती तुम्हाला बिग झालेली मोठी मोठी होताना दिसेल. ओके. आणि नाऊ रिप्लेस द बिग बॉल विथ वन दॅट इज स्मॉलर इन साईज दॅन द लाईट सोर्स. आणि जर आता तुम्ही एक्सटेंडेड सोर्स पेक्षा जो बॉल आहे तो छोटा घेतला तर तेव्हा शॅडो कशी दिसेल. वी सी द अम्ब्रा अँड पिनम्ब्रा ऑफ द बॉल ऑन इट. नाव विदाउट मुव्हिंग द लाईट सोर्स अँड द बॉल move the screen further away from the ball and observe its shadow. As the screen moves further, the umbra becomes smaller and smaller and certain point it disappear. बघा बघा इथे तुम्हाला दिसतंय हा जो एक्सटेंडेड सोर्स आहे त्याच्यापेक्षा आपण काय केलं, बॉल काय घेतलाय, छोटा घेतलाय. ओके. आणि आपण जर स्क्रीन मूव्ह केली तर काय झालं, तुम्हाला जो अम्ब्रा आहे, अम्ब्रा म्हणजे काय, छोटासा जो पॉइंट आहे तो तुम्हाला काय होईल, छोटा छोटा होताना दिसेल आणि काही वेळानंतर तो दिसणारच नाही, डिसअपिअर होऊन जाईल. ओके. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर अशा प्रकारे लाईटचं स्कॅटर होते बघा. लाईटचं स्कॅटर एक छोट्याशा पॉइंट सोर्स मधून बघा, जेव्हा पॉइंट सोर्स मधून लाईट स्कॅटर झाली तर फक्त आपल्याला जो बॉल आहे त्याचा फक्त आउटर लाईन दिसली, त्याची शॅडो दिसली. पण जेव्हा आपण एक्सटेंडेड सोर्स मधून जर लाईट पास केली तर तेव्हा आपल्याला बॉलचे दोन शॅडो दिसले. कुठले, फेंट डार्क कलर आणि फेंट कलरचा. तर डार्क कलरला काय म्हटलंय, अम्ब्रा, आणि जो फेंट कलर होता त्याला पिनम्ब्रा म्हटलंय. ओके. आणि नंतर आपण काय केलं, एक्सटेंडेड एक्सटेंडेड सोर्स मध्ये जो बॉल आहे तो बिग साईज, त्याच्यापेक्षा बिग साईजचा ठेवला. तर काय झालं तेव्हा, जी शॅडो आहे पिनम्ब्रा आणि अम्ब्राची ती काय झाली, बिगर बिगर होत गेली, मोठी मोठी होत गेली. आणि जेव्हा बॉलची साईज कमी ठेवली तर जी शॅडो होती अम्ब्राची ती काय झाली, डिसअपिअर झाली, छोटी छोटी होऊन डिसअपिअर झाली. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर आपण इथेच थांबूया. नेक्स्ट जो पार्ट आहे इक्लिप्स, इक्लिप्सचा तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके. तर आज होमवर्क मध्ये काय करायचंय, जेवढं सुद्धा आपलं झालंय तेवढ्या पार्ट वरचे काय करायचे तुम्हाला, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके. याच्यामध्ये फाइंड आउट करा फिलिंग द ब्लँक्स मध्ये कुठले कुठले पार्ट आपला झालेला आहे. इक्लिप्स पार्ट सोडून सगळा पार्ट झालेला आहे आपला. ओके. तर त्याचे सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. कळालं सगळ्यांना. बघा तुम्ही कुठला कुठला पार्ट झालाय बघा. एक्सप्लेन द डिफरन्सेस मध्ये तुम्हाला दोन्ही झालंय तुमचं, पॉइंट सोर्सेस आणि एक्सटेंडेड सोर्सेस ऑफ लाईट पिनम्रा अम्ब्रा, हे दोन्ही झालेत, हे तुम्ही दोन्ही लिहू शकता. ओके. देन डिस्कस अँड राईट, त्याच्यामध्ये काय लिहू शकता तुम्ही, फर्स्ट वालाच क्वेश्चन लिहू शकता. व्हॉट, राईट अ सायन्स बेस्ड पॅराग्राफ ऑन द व्हॉट इफ द सन डिड नॉट राईज, हाच फक्त क्वेश्चन लिहू शकता 7 क्वेश्चन मधला. नेक्स्ट 6 क्वेश्चन मधला काय लिहू शकता, व्हॉट इज मीन बाय स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके. देन अजून काय लिहू शकता तुम्ही बघा, याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन झाले. Will the laser beam be seen if it pass through the glass box which contains a light in incense stick? हा क्वेश्चन लिहू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 5 सुद्धा लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सुद्धा लिहू शकता तुम्ही, एक्झाम्पल ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईटचे. गिव्ह मध्ये बघा काय काय, फर्स्ट 2 क्वेश्चन लिहायचे गिव्ह मधले. इक्लिप्सचा पार्ट सोडून सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, फक्त इक्लिप्सचा छोटावाला पार्ट आपला राहिलेला आहे. ओके. कळालं सगळ्यांना. कोणाला काही डाऊट, जो आठचा पार्ट आपण जो शिकलो त्याच्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके. तर सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत आणि नोटबुक गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे आहेत. ओके. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण जो राहिलेला पार्ट आहे तो कम्प्लीट करू आणि जर टाइम राहिला तर आपण नेक्स्ट चॅप्टर सुद्धा कंटिन्यू करू. ओके.
ओके बाय एव्हरीवन, क्लास लेफ्ट करू शकता. क्वेश्चन नंबर वन मग क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन मध्ये बघा कुठले कुठले आपला पाठ झालाय, तुम्हाला लक्षात असायला पाहिजे आता. ओके बाय एव्हरीवन. Miss, when you upload homework on Google Classroom, please name the lesson. So when ओके चला क्लास लेफ्ट करा पटकन. क्लास लेफ्ट करा.